तू मला फोन का केला नाही? तू मला खूप आवडतेस, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाला जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली. आरोपी अरबाज शेख याची परिसरातील नागरिकांनी यथेच्छ धुलाई करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी अरबाज शेख हा एका इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या खाजगी स्कूलवर बसवर चालक आहे. तो शाळेतील खाजगी वाहनाने मुले पोहोचवण्याचे काम करतो. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपी अरबाज याने एका 9वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलीला एका कागदावर मोबाईल नंबर लिहून तिला दिला आणि म्हणाला की या नंबरवर फोन करत जा, असे त्याने तिला सांगितले. पीडित मुलीने त्याला फोन केला नाही. काही दिवसांनी आरोपी पीडित मुलीला म्हणाला की तू मला अजूनपर्यंत फोन का केला नाही? तू मला खूप आवडतेस, मी तुला फिरायला घेऊन जाणार आहे. त्यावेळी मुलीने त्याला नकार दिला. तेव्हा आरोपी म्हणाला की तू जर फोन केला नाही व माझ्यासोबत बोलली नाही तर मी तुझ्या वडिलांना मारून टाकेन, अशी धमकी देऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी वेळोवेळी फोन का केला नाही असे म्हणून मुलीला त्रास देत होता. सदर प्रकार मुलीने तिच्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीचे वडील दिनांक 9 मार्च 2026 रोजी सकाळी आरोपीला भेटले आणि म्हणाले की तू माझ्या मुलीला शाळेत का त्रास देतो व तिला कशासाठी फोन करायला सांगतो असे विचारले असता त्याने मुलीच्या वडिलांना आरेरावी करून मी तुझ्या मुलीसोबत बोललो, तुला काय करायचे ते करून घे, आमचा फतवा आहे, गाजवा ए हिंद असे म्हणून मारहाण केली. तेव्हा परिसरातील काही नागरिक तेथे जमा झाले आणि मुलीच्या वडिलांना आरोपीच्या तावडीतून सोडले. त्यानंतर आरोपीची यथेच्छ धुलाई करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरबाज अमीन शेख राहणार मानुरी तालुका राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 222/2026 भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम 12 प्रमाणे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव हे करीत आहे. आज सकाळी 10:30 वाजता मला फोन आला की एक मोमेडियन समाजाचा मुलगा आहे, तो एक 9वीत असणाऱ्या मुलीला त्रास देत होता. त्याच गाडीवर तो ड्रायव्हर होता आणि त्या मुलीला वारंवार त्रास देत होता. तिला मेसेजेस पाठवायचा, चिठ्ठी पाठवली आणि तिला म्हणे का तू मला फार आवडती. मग तिनं तिच्या वडिलांना सांगितलं का मला असा असा त्रास होऊ राहिलाय. म्हणून वडील विचारायला गेले. म्हणून त्या हरामखोर माणसाने त्या वडिलांनाच लात मारली आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर केला. ह्या अशा जर घटना घडत असतील तर म्हणजे आपलं महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला असा आम्हाला प्रश्न पडतोय. तेव्हा आमची मागणी आहे याच्यावर कठोर कारवाई होऊन याला ह्या अशा हरामखोर अवलादींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्या अवलादी सुटल्याच नाही पाहिजे. कारण की 9वीचं वय म्हणजे 9वीत असणारी मुलगी म्हणजे किती लहान वय असतं. 9वीत असणाऱ्या मुलीला ह्यो 25 वर्षाचा टोनगा तिला वारंवार त्रास देतोय. मग अशात यांची तिकडच म्हणजे समजा पब्लिक मध्ये यांना शिक्षा दिली पाहिजे. पण आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि इथून राहुरी तालुक्यामधील एका गावामध्ये आज 9वीला शिकत असणारी मुलगी तिच्यावर आज लवचिक करण्याचा प्रकार आला. तर आम्ही त्या पोराला ताब्यात घेतला असता त्या पोराकडून जबाब घेतला तर त्या पोराने सांगितलं का शिवजयंती सारखा पवित्र सण असताना सुद्धा त्या मुलीला तिने चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी देऊन तिनं नाकार दिल्यानंतर वारंवार 3 ते 4 दिवस तू मला हो बोल, नाहीतर तुझे वाले वेगवेगळे फोटो काढून वेगवेगळे शाळेतून फोटो काढून तुझ्या बदनामी करीन, तुझ्या आई वडिलांची बदनामी करीन किंवा तुझ्या बापाला धमकी देईन. असं आमचा समाज खूप तगडा आहे, मोठा आहे असा आम्हीच दाखवून तिला हा म्हणण्याचा बळजबरी प्रकार केला. पण त्या मुलींनी आज तर खरंच हिंदू मुलींना मानलं पाहिजे. त्या मुलीला आज हिंदू शैलींना डेअरिंग करून आज तिच्या वडिलांना सांगितलं का पप्पा मला असा शाळेमध्ये त्रास होतोय. तर असं करता तिचे वडील ज्या वेळेस तिथे गेले विचारणार घटनास्थळी त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारत असताना त्या व्यक्तीने माझ्या मुलीला तू मेसेज करून फोन करायला भाग का पाडतो असं विचारणं असता समोरच्या अरबाज नावाचा मुलगा आहे त्या मुसलमानच्या त्या लांडेनी डायरेक्ट त्या मुलीच्या वडिलांच्या पायावर लाथ हाणली. पायावर लाथ हाणून त्या मुलीच्या वडिलांचा पाय मोडला. म्हणजे
आज जर मुलीचा बाप जर मुली डेअरी करून जर सांगत असेल का मला त्रास होतोय, आणि जर वडील जर विचारायला जात असेल आणि विचारायला जाऊन जर मुलीच्या वडिलांचा पाय मोडला, तर आज ही सगळ्यात शोभेची गोष्ट आहे आपल्या टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आर आर जाधव, राहुरी.